हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल झणझणीत अशी कटाची आमटी। आणि आमटी बनवण्याची साधी सोपी अशी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर काय काय साहित्य लागणार आहे, किती प्रमाण असणार आहे ते तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणि साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा। तर इथे 1 वाटी या प्रमाणामध्ये हरभरा डाळ घेतलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण चणा डाळ घेतलेली आहे। आणि 1 वाटी या प्रमाणापासून आजची आपली स्पेशल अशी रेसिपी असणार आहे। तर होळी स्पेशल अशी ही आपली रेसिपी असणार आहे। पुरणपोळी सोबतचा आवडता आवर्जून बनवला जाणारा आजचा हा आपला स्पेशल असा पदार्थ असणार आहे। तर इथे बघू शकता 1 छोटी वाटी हे प्रमाण घेतलेलं आहे। तर ही डाळ जी आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं आहे। आणि 2 ते 3 पाण्यामध्ये डाळ जी आहे ती या ठिकाणी आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत। आणि त्यामधील पाणी जे आहे त्या ठिकाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। आणि बघू शकता या पद्धतीमध्ये डाळ जी आहे ती या ठिकाणी आपण स्वच्छ अशी या ठिकाणी धुवून घ्यायची आहे। आणि कुकरमध्ये जे आहे डाळ जी आहे त्या ठिकाणी आपण शिजवून घेणार आहोत। तर 1 वाटी हे प्रमाण जे आहे ते चणा डाळीचं घेतलेलं। आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे आहे डाळ जी आहे ते आज आपण शिजवून घेणार आहोत। तर 1 वाटी प्रमाणाला दीड ग्लास जे आहे ते या ठिकाणी आपण पाणी टाकणार आहोत। तर या ठिकाणी आपण साध्या पाण्याचा वापर केलेला आहे। तर 1.5 ग्लास पाणी जे आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 पळी जे आहे ते या ठिकाणी आपण तेल टाकलेलं आहे। तर पाव चमचा जे आहे ते हळद टाकले आणि पाव चमचा म्हणजेच 1 पळी जी आहे ते या ठिकाणी आपण तेल घेतलेलं आहे। आणि कुकरच्या जे आहे 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। मध्यम गॅसवरची कुकरच्या ज्या आहेत त्या ठिकाणी 2 शिट्ट्या ज्या आहेत त्या आपण घेणार आहोत। आणि त्यानंतर वाटण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आमटीसाठीचं जे वाटण आहे ते या ठिकाणी आपण बघू शकता काय काय घेतलेलं आहे। 2 मोठ्या आकाराचे उभे पातळ चिरलेले कांदे घेतलेले आहेत। पाव वाटी या प्रमाणामध्ये सुकं खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या आणि लसूण सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेला आहे। तर 3 ते 4 या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 5 ते 6 या ठिकाणी लसूण घेतलेले आहेत। तर इथे जे आहे ते 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। तर प्रमाणानुसार या ठिकाणी आपण वाटण जे आहे ते या ठिकाणी आपण वाढवू शकतो। तर इथे तव्यामध्ये जे आहे कांदा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर तवा जो आहे तो कडकडीत असं गरम करून घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आपल्याला हे कांदे जे आहेत ते टाकायचे आहेत। आणि ह्या सर्व साहित्यांचं प्रमाण देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा। तर कांदा जो आहे तो हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये या ठिकाणी आपण 2 टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल टाकलेलं आहे। आणि तेलावरती कांदा जो आहे तो छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस असं या ठिकाणी भाजून घेणार आहोत। गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे। आणि कांदा भाजत असतानाच त्यामध्ये आपल्याला पाव वाटी या प्रमाणामध्ये सुकं खोबरं जे आपण या ठिकाणी किसून घेतलेलं ते सुकं खोबरं या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। आणि पुन्हा एकदा हे सर्व जे आहे ते आपण परतून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत। आणि त्यामध्येच आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा टाकली होती। आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य जे आहे ते 2 ते 3 सेकंदासाठी जे आहे ते या ठिकाणी आपण भाजून घेतलं होतं। आणि भाजून झाल्याच्या नंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे, पूर्णपणे या ठिकाणी थंड करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण हे वाटण जे आहे ते तयार करून घेणार आहोत। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे वाटण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता हे सर्व जे साहित्य जे आहे ते आपण वाटण बनवण्यासाठी घेतलं होतं। तर कटाची आमटी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत। तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, अर्धा ग्लास जे आहे त्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे। आणि वाटण जे आहे ते या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे। तर इथे तुम्ही सुका खोबऱ्याच्या ऐवजी या ठिकाणी ओला किसलेला नारळ देखील या ठिकाणी वापरू शकता। फोडणीसाठी या ठिकाणी 5 ते 6 ठेचलेला लसूण, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आणि डाळ सुद्धा या ठिकाणी आपण 70 ते 80% या प्रमाणामध्ये शिजवून घेतलेले आहे। मध्यम गॅसवरती डाळ जी आहे ते आपल्याला 2 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता 70 ते 80% या प्रमाणामध्ये डाळ जी आहे ती या ठिकाणी आपण शिजवून घेतलेली आहे। आणि अगदी योग्य प्रमाणामध्ये डाळ जी आहे ती आपली शिजली गेलेली आहे। त्यानंतर स्मॅशरने जे आहे ते असं स्मॅश करून घ्यायचं आहे।
अलगद हाताने आपल्याला एक 2 ते 3 सेकंदासाठी डाळ जी आहे ती स्मॅश करून घ्यायची आहे। एक एक करून आपलं सर्व साहित्य जे आहे ते या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता जे आहे ते आपण फोडणीची तयारी जी आहे ती करून घेणार आहोत। तर इथे एका भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी या प्रमाणामध्ये तेल जे आहे ते कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला ठेचलेला लसूण सुद्धा टाकायचा आहे, परतून घ्यायचा आहे। गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती लसूण आणि कढीपत्ता जो आहे तो परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जे वाटण जे आहे ते तयार करून घेतलेलं ते वाटण यामध्ये टाकायचं आहे। ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, वाफ काढून घ्यायची आहे। एक 2 सेकंदासाठी जे आहे ते या ठिकाणी वाफ काढून घेतली होती आणि त्यानंतर आपण काही मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून या प्रमाणामध्ये लाल तिखट घेतलं होतं, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, 1.5 टेबलस्पून या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट घेतलं होतं आणि हळद जी आहे ती आपण डाळ शिजवताना जी आहे ती यामध्ये टाकली होती। तेलामध्ये हे सर्व मसाले जे आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये जे आहे ते परतून घ्यायचे आहे। तेल सुटेपर्यंत हे मसाले जे आहेत ते या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत आणि मसाले भाजत असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाफ जी आहे ती काढून घ्यायची आहे। अगदी 2 सेकंदासाठी मसाले जे आहेत ते अगदी अशा पद्धतीमध्ये वाफून घेणार आहोत जेणेकरून त्याला तेल सुटलं पाहिजे आणि कटाची आमटी छान अशी आपली झणझणीत आणि चविष्ट चवदार अशी लागली पाहिजे। आणि मसाले छान असे आपले एकजीव झाले, तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ जी आहे ती यामध्ये टाकायची आहे। पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवश्यक त्या प्रमाणानुसार गरम पाणी टाकायचं आहे। तर इथे एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की कटाच्या आमटीमध्ये फोडणीमध्ये टाकल्याच्या नंतर यामध्ये थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर जो आहे तो या ठिकाणी आपण करणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आमटी जी आहे ते आपल्याला शिजून घ्यायची आहे, वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीमध्ये उकळी जी आहे ती काढून घेणार आहोत। आणि आपल्या फूड वर्ल्डमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीमध्ये आपली कटाची आमटी जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून जी आहे ती या ठिकाणी आपण गार्निश करून घेणार आहोत। तर तयार झालेली आहे आपली होळी स्पेशल झणझणीत अशी कटाची आमटी। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।